केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। कैलास टेकडीला जाणाऱ्या भाविकांच्या रिक्षाचा भीषण अपघात, चालकासह 8 जण गंभीर जखमी। श्री क्षेत्र माहूर दत्तशिखर परिसरातील घातक वळणावर भाविकांची रिक्षा पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 भाविक गंभीर जखमी झाले आहेत। ही घटना 17 तारखेला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास श्री दत्तशिखर ते दत्त मांजरी घाटातील 3ऱ्या वळणावर घडली। अपघाताचा घटनाक्रम: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येळेगाव तुकाराम येथील 7 भाविक चालक गजानन नागरे यांच्या ऑटोने क्रम MH37G 4726 माहूर गडावरील कैलास टेकडीच्या दर्शनासाठी जात होते। काळापाणी तलावमार्गे हा रस्ता जवळ पडत असल्याने चालकाने घाट रस्ता निवडला। मात्र घाटातील 3ऱ्या अतिशय घातक वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा उलटली। जखमींची नावे: या अपघातात खालील भाविक गंभीर जखमी झाले आहेत। 1. गजानन नागरी, वय 32, चालक। 2. अश्विनी दुर्गे, वय 32। 3. लक्ष्मीबाई काळे, वय 42। 4. अर्णव दुर्गे, वय 9। 5. प्रशांत काळे, वय 12। 6. मीना काळे, वय 35। 7. सपना काळे, वय 36। 8. दत्ता काळे, वय 38। अपघात इतका भीषण होता की काही भाविक रिक्षातून बाहेर फेकले गेले, तर काही रिक्षाखाली दबले गेले। तत्परतेने मदत कार्य: रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ श्री रेणुकादेवी संस्थानला दिली। माहिती मिळताच संस्थानचे रुग्णवाहिका चालक विनोद जाधव आणि स्वच्छता कर्मचारी वैभव दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली। उपस्थितांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। पुढील उपचार: ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बिपिन बाबळे व त्यांच्या पथकाने जखमींवर प्रथमोपचार केले। मात्र सर्वांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे। या घटनेची नोंद स्थानिक पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।